तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लिलँड लव्हर सुन्या भाऊ. आज जायचं होतं बघा आपल्याला गजूभाऊच्या इथलं ग्रेनेड घेऊन. मग गजूभाऊ आलता. गजूभाऊ मला थोडं चल जाऊन येऊ जळकोटला. मग गजूभाऊच्या गाडीवर बसलो. मग निघालो बघा जळकोटकडे. मग काय जळकोटला जाताना सुरू झाला जोरात पाणी. मग तसंच पावसात भिजत गेलो. निघालो बघा आम्ही जळकोटकडे. जळकोट मध्ये आलो, थोडं बँकेचं काम होतं केलं. मग आलो बघा गाडी भरायला. गाडी भरायला सुरू झाल्यावर इथे चालतं बघा पाणी सुरू. मग उदगीरचे शूटर होते ते ऐकत का तसंच भराय केली सुरुवात त्याने. मग गाडी ते भरणं झाल्यावर निघालो बघा मी गजूभाऊच्या घराच्या दिशेनं. कसा आहे रस्ता एकच नंबर आहे की नाही, टॉपचा विषय. मग पोहोचलो बघा मी खाली करायच्या ठिकाणी. खाली करायचं रस्त्यापासून 100 मीटर दूर होतं बघा. उदगीरचे शूटर होते ते कुठं ऐकत आहेत का. मग एका झटक्यात त्यानं गाडी खाली केली बघा. तेवढ्यात आला बघा जामच्या ग्रेनेडवाल्याचा फोन, दुसरे एक भाडा लवकर ये म्हणून. निघालो बघा जामच्या दिशेनं. मग हे बघा उदगीरचे शूटर होते. कसे आहेत, कामाला महागच नाहीत माय, नंबर एकच काम करतात, विषय आहे का. मग पोहोचलो बघा मनस्वी स्टाईलच्या ग्रेनेडच्या दुकानला. मग काय अंधार पडला होता, तसंच अंधारामध्ये गाडी ते लोड केलो. गाडी लोड करून निघालो बघा मग मी खाली करायच्या दिशेनं. निघू जोकना चक्कच अंधार झालता. ते उदगीरचे शूटर बी गडबड करून जायच्या म्हणून मग कसं तसं करून पोहोचलो बघा खाली करायच्या ठिकाणी. मग काय अंधारामध्ये वागत तसंच गाडी खाली केली. मग निघालो बघा मी घराकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.